हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी काही स्टिच केलेले ब्लाऊज आहेत आणि त्याच्या डिझाईन्स डेली यूजसाठी हे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर या पद्धतीने सर्वात जी पहिली डिझाईन होती ती 10 इंच स्लीव्ज होती आणि पाठीमागे मी गोल गळ्यावरती या पद्धतीची डिझाईन केलेली होती. तर आता हा आहे नेक्स्ट ब्लाऊज. तर त्याच्यासाठी मी बटरफ्लाय ज्या बाह्या असतात त्या स्टिच केल्या आहेत आणि पुढल्या साईडने हा 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज आहे. खूप छान बसतो आणि याच्या ज्या बाह्या आहेत त्या देखील खूप मस्त अशा दिसतात. त्यानंतर हा नेक्स्ट ब्लाऊज. तर याला गोलगळाच काढलेला आहे, लेस वगैरे काही यूज केली नाही कारण हा डेली यूजसाठीचा ब्लाऊज आहे. आणि याला गोपीबाही, पफबाही असं तुम्ही काही म्हणाल ते स्टिच केलं होतं आणि हा कटोरी ब्लाऊज होता. तर त्यानंतर हा नेक्स्ट ब्लाऊज आहे. तर याला मी या पद्धतीचे छोटे छोटे खूप सुंदर असे हे लटकन डिझाईन केलेले आहेत. खूप मस्त असे दिसतात, खूप नाजूक असे आहेत हे. आणि जो याचा पाठीमागचा गळा आहे तो बोट नेक मटका गळा काढलेला होता आणि त्याला या पद्धतीने लटकन वगैरे लावलेले होते, लेस लावून फक्त. आणि याची जी स्लीव्ज आहे ती 9 इंचाची आहे आणि हा फुल प्रिन्स कटोरी आहे. त्यानंतर हा देखील ब्लॅक कलरचा होता, यालाही कुठेही लेस वगैरे यूज केलेली नव्हती. हा कटोरी ब्लाऊज होता आणि हे गोलगळ्यावरती फक्त लेस लावून स्टिच केलेला होता कारण हे डेली वेअरचे सर्व ब्लाऊज होते, त्यामुळे याला कोणतीही डिझाईन वगैरे करायची नव्हती. तर हा देखील कटोरी ब्लाऊजच आहे. 34